सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या अतिक्रमण हटाव कारवाईचा आज तिसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी हिंसक हल्ला केलेला आहे आणि त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केलाय। 2 दिवसात झोपडपट्टीमधली 500 घरं तोडण्याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। मात्र उर्वरित घरांवर आज सुद्धा तोडक कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान दगडफेक करणाऱ्या 10 जणांना अटक करण्यात आली आहे। तर आज सुद्धा रेल्वे स्थानकाजवळची ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार आहे। आज या कारवाईचा दुसरा दिवस आहे। खरं तर काल इथे प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। खरं तर या जागेला लष्करी छावणीचं रूप प्राप्त झालं होतं। तणावपूर्ण वातावरण काल पाहायला मिळालं। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, आज तिथे काय परिस्थिती आहे? कारण काल तिथे प्रचंड राडा झाला होता वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ। आज नेमकी काय स्थिती आहे आणि या कारवाईला, अतिक्रमण मोहिमेच्या कारवाईला कधीपर्यंत सुरुवात होणार आहे? दीपाली, वांद्रे पूर्व परिसरातील गरीब नगरच्या तोडक कारवाईचा आजचा तिसरा दिवस आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून इथे पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात होणार आहे। मात्र काल संध्याकाळी इथे जी शांततापूर्ण कारवाई सुरू होती त्या कारवाईला एक हिंसक वळण मिळालं। काही समाजकंटक होते ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये काही पोलीस देखील जखमी झाले। परंतु 10 जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि ड्रोनच्या मदतीने, त्याच्या सहाय्याने आणखीन आरोपीचा शोध सुरू आहे। खरं तर आपण इथे पाहतोय की ही जी तोडक कारवाई आहे ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरू आहे, त्यामुळे ही वैध कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे। आज या कारवाईचा तिसरा दिवस आहे, परंतु काल इथे जसं तू मगाशी उल्लेख केलास की लष्करी छावणीचं एक रूप आलं होतं। इथे पोलिसांनी हे रस्ते देखील बंद केले होते, परंतु आज आपण इथे पाहतो की परिस्थिती वेगळी आहे। सगळी परिस्थिती इथे नियंत्रणात आणली गेली आहे। आता पूर्ववत सगळं इथे सुरू आहे, रस्ते सुरू आहे, रेल्वेचा ब्रिज सुरू आहे आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा एकदा या तोडक कारवाईला सुरुवात होणार आहे। अजून पुढचे 2 दिवस ही जी कारवाई आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि आज जी उर्वरित घरं आहेत ती तोडली जाणार आहेत। केवळ 100 घरं वगळली जाणार आहेत ज्यांच्याकडे परवानगी आहे। 2011 पासूनची कागदपत्र आहेत, केवळ 30 घरं वगळली जाणार आहेत त्या कारवाईपासून। परंतु जी उर्वरित घरं आहेत त्या उर्वरित घरांच्या तोडकामाला आता सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। त्यामुळे तेव्हा नेमकं इथे कसं वातावरण पाहायला मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण का त्यावेळी देखील, म्हणजे काल जरी काही जणांना अटक केली असली तरी अजूनही काही जण ताब्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा एकदा काही प्रयत्न केला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपाली, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज सुद्धा या कारवाईला सुरू होणार आहे। अतिक्रमण हटाव कारवाईचा तिसरा दिवस आणि जवळपास 10 वाजता या कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात होईल। काल इथे प्रचंड राडा झाला होता। जेव्हा अतिक्रमण हटवायला पोलीस दाखल झाले, ही अतिक्रमण हटव कारवाई सुरू झाली, त्यावेळी नागरिकांनी बॉटल फेकून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी सुद्धा सौम्य लाठीचार्ज या नागरिकांवर केलेला आहे।